नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची. शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर अनुदानासाठी अवलंबून का राहता असा सवाल करत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. औरंगाबादच्या पैठण संतपीठ इथल्या कार्यक्रमात पाटील यांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्याच्या विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवते, मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10 कोटी रुपये देणारे आहेत व लोक 10 कोटी रुपये देणारे. वास्तविक आमच्या महामानवांनी लोकवर्गणीतून ह्या शाळा शिक्षण संस्था लेकरांकरता उभ्या केल्यात. स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घ्यायचं आणि असं भिकारी वक्तव्य करायचं, मला असं वाटते भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मस्तकामधली घाण साफ करायला आता गाडगे महाराजांचा झाडूच तेवढा हातात घ्यावा लागेल. अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करून वारंवार महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे. मी चंद्रकांत पाटलांना एक आठवण करून देतो, ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांकडे मंत्रिपदाची भीक तुम्ही भिका होतात, तसे आमचे महामानव भीक मागणारे नव्हते, ते स्वाभिमानी होते. कमवा आणि शिका हा स्वाभिमान कर्मवीर भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्राला दिला. हे मुद्दामून केलं जातंय का काय असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे. आता या महापुरुषांनी भिका मागितल्या, हा काही शब्द आहे का भिका? आपण लोकांकडे जातो, विचारतो, आम्ही एखादं चांगलं काम करतायत, आम्हाला मदत करा. लोक सढळ हस्ताने मदत करतात. गांधीजींच्या आंदोलनासाठी बिर्ला आणि बजाज हे दोन्ही खानदान गांधीजींच्या मागे उभे राहिले होते. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातली माहिती आपण बघूया. 439 उच्च प्राथमिक शाळा आहेत, 17 कृषी महाविद्यालये आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था निर्माण केली त्या संस्थेविषयीची ही माहिती आहे. 8 DED महाविद्यालये, 5 तांत्रिक शाळा, 5 इंग्रजी शाळा, 45 प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा, 68 शाळा वसतिगृह, 8 आश्रमशाळा. महाराष्ट्रात 41 महाविद्यालये, 27 महाविद्यालय आणि वसतिगृह अशा एकूण 679 संस्था आहेत. रयत शिक्षण संस्थेची ही सगळी माहिती. खोक्यांच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली आहे. खोक्यांचे आरोप करणाऱ्यांचेच खोके बाहेर काढणार असल्याचा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिलाय. विरोधकांच्या आरोपांना कामानं उत्तर देणार असल्याचा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केलाय. विरोधकांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून टीका केली होती, त्या आरोपांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. 50 आमदार एका विचाराने भूमिकेने माझ्याबरोबर आले आहेत. जो त्रास त्यांना म्हणजे झाला आहे, त्यांचं जे काय खच्चीकरण झालं आहे, हे सगळं त्यांनी त्यांच्या तोंडून बोललेले आहेत. आणि हे फ्रीज खोके बिके हे कोणी बोलायला पाहिजे? कुणाला अधिकार आहे बोलण्याचा? हे योग्य वेळी सगळं जनतेसमोर येईल. एक शेवटी मर्यादा असते, एक टॉलरेट करण्याची सीमा असते, सहन करण्याची एक सीमा असते. याच्या वर गेल्यानंतर सहन करणं शक्य नसतं. हा इशारा आहे तुमचा? इशारा नाही, मी इशारा वगैरे देत नाही. मी जे काय आहे सत्य कथन करतोय. ह्या सरकारचं काम जे आहे हे लोकांच्या हिताला प्राधान्य देणारं काम आहे. कुठे वेळ आहे आम्हाला त्यांच्या आरोपांना उत्तर? मी म्हणून सांगतो, आम्ही कामातून उत्तर देऊ. काम बोलतंय, काम बोलेल, आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांना टीका जेवढं करतील त्याचं दुप्पट काम करू आम्ही. माणसाचे जर इंटेन्शन क्लिअर असेल, इच्छाशक्ती असेल आणि मेहनत आणि जिद्द करण्याची ताकद असेल तर हे असे प्रकल्प सहज शक्य होतात.
आम्हाला अगोदर खूप कन्व्हिन्स करायला लागलं लोकांना, कारण राजकीय काही विरोध होता, काही भूसंपादनात विरोध झाला होता. भूसंपादनात विरोध झाला. पण तुम्हाला मी सांगतो की लँड ॲक्विजिशन जे आहे हे रेकॉर्ड टाईममध्ये केले. एका वर्षात 8,500 हेक्टर, 8,800 हेक्टर आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये केलं. देशातला सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प, म्हणून त्याला गेम चेंजर आपण म्हणतो. मुख्यमंत्र्यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही रात्री 9 वाजता आणि त्यानंतर रात्री 11 वाजता न्यूज 18 लोकमतवर पाहायला विसरू नका. एक चित्र निर्माण केलं जाते की दोघांमध्ये आलबेल नाही. आता ज्यांना कामधंदा नाही, रिकाम टेकडे आहेत, त्यांना तेच करायचं. आम्ही कामातून उत्तर देऊ. काम बोलतंय, काम बोलेल. कामाख्या देवीच्या दर्शनावरून तुमचे आरोप झाले. दर्शन आम्ही जे घेतो ते उघडपणे घेतो. शिर्डीला गेलात आणि ज्योतिष बघितलं. हात दाखवायचा काय ज्योतिषाकडे? हात त्यांना दाखवला आम्ही 4 महिन्यापूर्वी चांगलाच. एक टॉलरेट करण्याची सीमा असते, सहन करण्याची एक सीमा असते. याच्या वर गेल्यानंतर सहन करणं शक्य नसतं. वळत पुढच्या बातमीकडे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा वाद शमण्याचं नाव घेत नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पुन्हा एकदा राज्यपालांच्या विरोधात आक्रमक झालेत. आता उदयनराजेंनी थेट पंतप्रधानांकडे राज्यपालांची तक्रार केली आहे. तर राज्यपालांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नया युग की बात बोल रहा हूँ. राज्यपालांविरोधात राजे आक्रमक. उदयनराजेंची थेट पंतप्रधानांकडे तक्रार. संभाजीराजेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा. राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी उपसलेली विरोधाची तलवार काही मॅन होण्याचं नाव घेत नाहीये. कारण भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आता पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार चिडल्याचं सांगत तक्रारीच्या पत्रानंतर राज्यपालांवर कारवाई होईल अशी खात्री उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचं जे काही स्केड्यूल असतं ते मला वाटतं आज बरेचसे डिग्निटरीज का काय ते असते, त्यामुळं फारसा वेळ त्यांनी म्हणजे जेवढे खासदार होते 26 त्यांना देता आलं नाही. पण निश्चितपणे त्यांचे आम्ही कार्यालयाशी संपर्कात राहून त्यांच्याकडे हे पोच झाले. आता प्रोसिजर वाईज जे काय असेल ते नक्कीच ते त्यांच्याकडनं होईल अशी मला खात्री आहे. तर तिकडे छत्रपतींचे दुसरे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा पुन्हा एकदा राज्यपालांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय. बंद पुकारून, काळे झेंडे दाखवून आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनही जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र बंद शिवाय पर्याय नाही असं म्हणत संभाजीराजेंनी राज्यपालांच्या पदमुक्तीची मागणी केली आहे. आम्हाला नको इथं महाराष्ट्रात, हे तर मुळात काही संबंध नाही. आणि जर महाराष्ट्र एक परत थोडे दिवस आहेत आपल्या हातात, जर हिने ऐकलं नाही तर महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय पर्याय होणार नाही. पिंपरी चिंचवड आणि जालना पाठोपाठ तुम्ही दोघांनी दाखवून दिलेलं आहे, वेळ प्रसंगी महाराष्ट्र बंद होण्यासाठी प्रवास सुरू झालेला आहे. एकंदरीतच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानाला जवळपास 20 दिवस उलटलेत. पण त्यानंतरही या विधानाचा वाद शमलेला नाहीये. आता विरोधकांसह भाजपसोबत असलेल्या छत्रपती शिवरायांचे वंशजही राज्यपालांवर कारवाईसाठी आग्रही असल्यानं या प्रकरणात राज्यपाल कोश्यारींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेळगाव सीमा वादावर मध्यस्थी करण्यासाठी आता मवियाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना गळ घातली आहे. शुक्रवारी मवियाच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली. त्यामुळे आता सीमा प्रश्नी केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. महाराष्ट्र कर्नाटक वाद केंद्राच्या दारी. विरोधकांची अमित शहांकडे तक्रार.
सीमावादात केंद्र सरकारची मध्यस्थी. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव सीमावाद चांगलाच पेटलाय. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण गढूळ झालंय. या वादात तोडगा काढण्यासाठी आता राज्यातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. तसंच त्यांना बेळगाव सीमाप्रश्नी एक निवेदन देण्यात आलं. संविधानिक रूप से हल निकालेंगे, इस बारे में माननीय गृह मंत्री जी ने सबको आश्वस्त किया है. तो मुझे उम्मीद है, उन्होंने कहा है कि 14 तारीख को, आने वाली 14 तारीख को महाराष्ट्र और कर्नाटक दोनों के चीफ मिनिस्टर्स को बुला के इस विषय पर माननीय गृह मंत्री जी चर्चा करेंगे. मुझे लगता है जो हमारे सीमावासी बांधव है, मराठी बांधव है, इनको राहत मिलेगी और ये जो कर्नाटक गवर्नमेंट का जो रवैया है इसमें जरूर बदलाव आएगा. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेनं बेळगावात आंदोलनाच्या नावाखाली अक्षरशः गुंडगिरी केली. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्याचा दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. एकीकडे कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. कर्नाटका बॉर्डर पे महाराष्ट्र के लोग जाना चाहते थे और उनको पीटा है सर, और आज तक एक भी कुछ आया नहीं है सर. और 10 दिन से महाराष्ट्र के खिलाफ षड्यंत्र हो रहा है. कर्नाटका के जो मुख्यमंत्री हैं वो महाराष्ट्र के खिलाफ बोलते हैं. सर पीटे हैं लोगों को, सर पीटा है महाराष्ट्र की जनता को. ये नहीं चलेगा सर. पुरस्कृत असलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं जे महाराष्ट्रातील गाड्यांवर आता दगडफेक करणं, डिफिकेशन करणं, त्यांना मारझोड करणं, हे जे काही सुरू केलेलं आहे त्याच्यावर आम्ही आज खास करून माननीय गृहमंत्री अमित शहाजींना भेटलो. कर्नाटक सरकारच्या मुजोरी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी संसदेत आवाज उठवला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सभागृहामध्ये स्पष्टीकरण देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. शून्य प्रहरात दोन्ही पक्षाच्या खासदारांनी बेळगाव भागातील हिंसक घटनांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. आता विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना मध्यस्थी करण्याची गळ घातली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दिल्लीत संसदेच्या दालनात शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतं. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आणि राज्यपालांचं शिवरायांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या खासदारांची बैठक होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांनी बैठकीला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटानं शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना विरोध केला. त्यावेळी दोन्ही खासदार शहा यांच्या केबिनच्या बाहेर थांबले. जेव्हा प्रश्न महाराष्ट्राचा होता, सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन हा आवाज तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, तेव्हा सुद्धा ठाकरे गटाच्या खासदारांना त्याचं भान राहिलं नाही. त्यांनी आपल्याच महाराष्ट्राच्या काही खासदारांना केवळ राजकीय विरोधाच्या पोटी बाहेर बसवलं. त्यामुळे हा वाद आणखी पेटला. सगळ्यांची एकच भूमिका असताना ह्याचं श्रेय आम्हाला मिळावं आणि ह्यांना मिळू नये अशा पद्धतीने लोक जर गेली असतील तर किती राजकारण सीमा प्रश्नावर वेगळ्या पद्धतीनं होतं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे. भेटले, सुप्रियाताई म्हणाले की शिंदे गटाच्या खासदारांनाही त्यांनी अमित शहा साहेबांना भेटायला आग्रह धरला होता, मात्र ते जॉईन नाही झाले. तर ते वेगळे भेटलेले आहेत आणि ते भेटतच असतात. त्याच्यामुळे पुन्हा यांच्यासोबत गेलोच पाहिजे असं नाही आहे. महाराष्ट्रात लव जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. लव जिहाद विरोधात कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा तयार करण्यात यावा असं नितेश राणेंनी म्हटलंय. नितेश राणेंच्या या मागणीवर फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद देत वेगवेगळ्या राज्यातल्या कायद्याचा अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
लवजी याचा काही कायदा हिवाळी अधिवेशनात येतोय का? शब्दाच्या वडिलांनी म्हटलं असं आहे की या संदर्भात आम्ही आत्ता पडताळणी करतो आहे. अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाही आहे, परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता मी या निमित्ताने करणार आहोत. उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे. उत्तर प्रदेशात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार आता नेमके काय आणि कशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात, कशी तरतूद आहे बघा. जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांना 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. फक्त लग्नासाठी धर्मांतर करणं या कायद्यानं गुन्हा आहे. तरुणीला खोटा धर्म सांगून लग्न करणं सुद्धा कायदा विरोधी आहे. एवढंच नाही तर धर्मांतराआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंद करणं अपेक्षित आहे. देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकरच्या हत्याकांड प्रकरणी एक नवा खुलासा समोर आलाय. श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई आणि तुळींज पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी वेळीच सहकार्य केलं असतं आणि दुर्लक्ष केलं नसतं तर श्रद्धा वाचली असती असा आरोप श्रद्धाच्या वडिलांनी केलाय. तसंच आफताब आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे. वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व वसई माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, कारण जर तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याच्या कुटुंबातील त्याचे आईवडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. तसेच या कटामध्ये इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मी अपेक्षा करतो. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या सिन्नर मोहरी घाटात अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. 4 चाकीचं टायर फुटल्यानं हा अपघात झालाय. भीषण अपघातामध्ये 4 चाकी गाडी चक्काचूर झाली आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.